अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली आपल्याला सांगतात, आपणच केलेल्या कर्माची भीती असते, नाही तर गंगेवर एवढी गर्दी का दिसते. पण पाप तर विचारातच असते, शरीरात नाही. आणि गंगा तर शरीर धुते, आपले विचार नाही. माऊली म्हणतात, बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाखी करता की इनामदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चालाखी 4 दिवसच चमकते आणि इनामदारी ही आयुष्यभर चमकते. कोणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खूप प्रगती होईल तुमची. कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे. अशा लोकांना ओळखा वर 4 पावलं त्यांच्यापासून दूरच राहा. माऊली म्हणतात, जीवनाची व्हॅलिडिटी जास्त नसते तरी चालेल, परंतु जीवनात आनंदाचा बॅलन्स हा भरपूर असायला हवा. एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहून मनाला दुःखी करू नये. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करणेच योग्य असतं. मनासारखे दिवस येत नसतात भक्ता, तर ते प्रयत्नाने मनासारखे दिवस हे आपल्याला आणावे लागतात. तर असंच आपल्या कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका बरं का. जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कडू अनुभव व शिकवण देण्यासाठी येतात. फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येतात. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, हे अगदी खरं आहे. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत, तर तो डाग साफ करतो. तसंच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ते दोष दूर करण्याचा आपण प्रयत्न करून यशस्वी जीवन जगण्याचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नाही. हे देखील तुम्हाला अनुभव आलेलाच असेल. तर आला असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. देवाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठी थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला ही चिंतकांची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता आहे. चिंता कराल तर भटकाल, चिंतन कराल तर भटकलेला मार्ग दाखवाल. माऊली म्हणतात, खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ना. कोणतेही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते. कारण मुद्दाम लावलेला एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेला गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते. जसं पंगतीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही, तसंच आयुष्यात काही लोक असेच मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही, पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा, कारण आयुष्याच्या पंक्तीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, प्रत्येक वेळी महागार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही. तो महागार घेतो कारण त्याला स्वतःच्या इगोपेक्षा रिलेशन्स महत्त्वाचे असतात. सांगून सांगून फार झाले, ऐकून फार झाले, चर्चेमधील मुद्दे सारे फरार झाले. मी सत्यमार्ग जेव्हा सांगितला जगाला, मराव्यास मजला शत्रू तयार झाले. विश्वास ठेवला मी होता कधी जानवर, पाठीत आज माझ्या त्यांचेच वार झाले. केल्या इथे त्यांनी बघ कत्रीला फुलांच्या, तेव्हा कुठे फुलांचे गंधित हार झाले. मी सोसले उन्हाळे अपमान भुकेचे, सारे शब्द म्हणून हे धारदार झाले. स्वामी भक्तांनो, एकटं एकटं चालताना आपलं गाणं गात जावं
आतल्या पावसात डोळे मिटून न्याहात जावं. भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात. सोबतीला आखरेपर्यंत फक्त आणि फक्त आपले श्वासच असतात. कष्टाची भाकरी गोड लागली, लुबाडायला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ ठेवला, मुखवटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, असमाधानी कधी राहिलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे हे कधी देखील जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखी प्रेमळ माणसं साथ देत आहेत. आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. तर असंच तुमचा देखील स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर नेहमीच असेल. माऊली म्हणतात, पाय घसरला तेव्हा सावरायला कोणी नव्हते. धाय मोकळून रडले तेव्हा आवरायला कोणी नव्हते. एकटे होते तेव्हा आहे एकटेच, आहे मी. पण त्या आणि ह्या एकटेपणात आहे खूप फरक. वेळ पुरत नसला की तो आपल्या सर्वात जवळचा मित्र असतो. कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुखवणार नाहीत. माऊली म्हणतात, दिवस कामात चाललंय, रात्र विचारात चाललीये, मन मरत चाललंय, शरीर थकत चाललंय, सुख सगळ्यांना देता देता आयुष्य हे संपतच चाललंय. संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही संस्कार नाही. हे स्वामींचे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं. चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. नाती 3 प्रकारची असतात. एक रक्ताची, दुसरी मानलेली आणि तिसरी नात्या पलीकडची. संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत, तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात. आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात, तिथं नात्या पलीकडचे सगळे सोयरे मदत करतात. त्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पुरती ओळखही नसते. म्हणून माणसानं आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यासोबतच नात्या पलीकडचे सगळे सोयरेही जमवले पाहिजेत, ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी तुम्हाला येईलच. स्वामींसमोर उभा होता एक माणूस, हाताश हात जोडून. डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी, काय करू कळत नाही. प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो तो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव्य आहे जिथं आशेचा किरण नाही, उद्या नाही. छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो स्वामींना. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याच्या खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत विश्वास असतो. तुझा रोग जन्म घेण्यावर, बाळ झोपतो खुशीत, आईच्या खुशीत. विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटवतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात. न कळत तुझ्यासमय असा एक क्षण येईल, ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे स्वामी मर्यादा तुझी तिथूनच मी साथ देतो. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाती जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असे थोडे थोडे समजू लागले. मन स्वामी नामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याच्या हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले. या सर्वाच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू देखील लागले. आता जीवनाचे एकच लक्ष्य, स्वामी सेवेत राहणे. स्वामी भक्तांनो, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा, स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल
ते माझ्या भल्यासाठी. काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पाडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशीच राहा माऊली. पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टींवरूनच करावी. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडावा असतो, तिसरे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. स्वामींच्या हातात एक गोटी असायची. त्या गोटीचे नाव इंद्रनील मणी आहे. स्वामी एका विशिष्ट पद्धतीने गोटी फिरवायचे. बेळगावात एका भक्ताच्या घरी ती आहे. महाराजांच्या हातात नेहमी गोटी असायची. तेव्हा ती गोटी बघून सर्व सेवेकरी विचारायचे की स्वामी, ही गोटी म्हणजे काय? ती तुम्ही हातात घेता, त्या गोटीत पाहता व हसता. तेव्हा महाराज म्हणाले, गोटीमधील गो म्हणजे गोपीनय व टी म्हणजे टिपण. गोपीनय टिपण असा अर्थ होतो. सर्व देवी देवतांनी सर्व प्रकारच्या संकटातून वाचवण्यासाठी आपली तीर्थक्षेत्रे उचलून घेतली आहेत. महादेवाने काशी क्षेत्र आपल्या त्रिशूलावर घेतले आहे. महालक्ष्मीने करवीर नगरी आपल्या हातात घेतली आहे. त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड मी माझ्या हातात घेतले आहे. ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडात कुठे काय काय चालले आहे ते सर्व आम्हाला गोष्टींमध्ये समजते. हे तुम्ही माऊलींचे कथन लक्षात ठेवायचं. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते भक्ता. आणि तिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्हीच असो. तू भिवू नकोस, मी तुझ्या नेहमीच पाठीशी राहीन. तर असेच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.